गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सद्गुरु माऊली आपणास आम्हा सर्व नामधारकांचे कोटी कोटी प्रणाम. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांची दिवाळी. सद्गुरू आपण या सोहळ्याला कृतज्ञता दिन असं नाव दिलं. सद्गुरू आपल्या मते या दिवशी ज्याप्रमाणे शिष्याने सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करावी, त्याचप्रमाणे सद्गुरूंनीही आपल्या शिष्याप्रती कृतज्ञ असावं. आमच्यासाठी असा हा आगळा वेगळा कृतज्ञता भाव सांगणारे आपण एकमेवाद्वितीय सद्गुरू आहात. आम्हा सर्व नामधारकांचे भाग्य थोर म्हणून आपल्यासारख्या शाब्दे परेची निष्णात श्री सद्गुरूंचे शिष्यत्व आम्हाला लाभले. जगभरात गंडे दोरे देणारे, मंत्र सांगणारे तथाकथित गुरु अनेक आहेत, जे शिष्यांकडून सेवा करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करीत असतात. पण आपण मात्र आपल्या शिष्यांसाठी हा कृतज्ञता दिन सुरू केलात. सद्गुरू, आता तर आपण आपल्या दिव्य वास्तूत जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये हा सोहळा साजरा करतोय. त्यामुळे आम्हाला आता कृतज्ञता दिन सप्ताह साजरा करता येतोय. सर्वांच्या सहकार्यानं, आपल्या व माईंच्या कृपेनं साकार झालेल्या या दिव्य वास्तूतील कणाकणात व प्रत्येक सत्शिष्याच्या मनामनात आम्हाला सतत आपलं दर्शन घडतंय. इथल्या दिव्य वातावरणात जीवनविद्या मिशन परिवाराबाहेरील लोक देखील मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळेच दिवसेंदिवस इथे येणाऱ्या लोकांमध्ये वाढच होते आहे. सद्गुरू, आपण आयुष्यभर विश्वातील प्रत्येक माणसाचा संसार सुखाचा करण्यासाठी व त्याला नामस्मरणाची गोडी लावण्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला. आपण हजारो समाज प्रबोधनं, व्याख्यानं, दूरदर्शनवरील कार्यक्रम, विविध ग्रंथांचं लिखाण या माध्यमातून समाजाला सतत जागृत केलं. आपण दिलेल्या या दिव्य ज्ञानामुळेच आज आमचे संसार सुखाचे झाले आहेत. आमची मुले शिकून उच्च शिक्षित झाली आहेत. आमच्या अंधश्रद्धा गळून पडल्या आहेत. अज्ञान दूर झालंय. घरातल्या स्त्रियांना सन्मान मिळू लागलाय. अनेकांच्या दुर्धर आजारपणाचा समूळ नाश झालाय. आमच्या घरात तुमच्या कृपेने सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि यश नांदू लागले. या सर्व गोष्टींसाठी आम्ही पिढ्यानपिढ्या व जन्मोजन्म जरी आपले कृतज्ञ राहिलो तरी आपले पांग कधीही फेडूच शकणार नाही. आपण केवळ आम्हाला सुखी करून मोकळे झाला नाहीत, तर आम्ही देखील इतरांना कसे सुखी करावे याचा राजमार्ग दाखवला. त्यामुळे आज जीवनविद्या मिशनच्या कार्याच्या माध्यमातून इतरांना सुखी करण्याची तळमळ आमच्यामध्ये देखील निर्माण होऊ लागली. आणि आश्चर्य म्हणजे त्यात देखील पुन्हा आमचाच जास्त लाभ होतोय. या कार्यातून मिळणाऱ्या पुण्याईतून पुन्हा आम्हाला सुखाचा बोनसच मिळतोय. हे सारं काही फारच विलक्षण आणि अद्भुत आहे. आमच्या कार्यरूपी खारीच्या वाट्यापुढे खरं तर आपण आयुष्यभर आमच्यावर आभाळभर कृपेची बरसात केली आहेत. आपण आमच्यावर केलेली सर्वात मोठी कृपा म्हणजे आपण आम्हाला आदरणीय श्री प्रल्हाद दादांसारखे महान नेतृत्व दिलेत. आज त्यांच्या सखोल चिंतनातून अनेकांचे संसार सुखा समाधानाचे होत आहेत. तरुण पिढी जीवनविद्या तत्वज्ञानाकडे आकर्षित होत आहे. एवढंच नाही तर प्रल्हाद दादांमुळे जीवनविद्येची पाळेमुळे पार साता समुद्रा पार परदेशात देखील रुजू लागली आहेत. मातृतुल्य माईंच्या दृष्टीत आणि त्यांच्या सुमधुर स्मितहास्यात आम्हाला नेहमीच आपले विलोभनीय दर्शन घडते. आदरणीय मिलन वहिनींनी देखील आमच्यावर सतत प्रेमाची पखरण केली. मालनताई, निखिल दादा, प्रिया वहिनी, यश, स्वप्नील, रुचिरा हे सर्वजण देखील आपल्याप्रमाणेच आमच्यावर प्रेमसुखाचा वर्षाव करीत असतात. त्यांचं आचरण पाहून आम्ही नेहमीच धन्य होतो व आमच्याच नकळत त्यांना नतमस्तक होतो. सद्गुरू, दरवर्षी गुरुपौर्णिमा सोहळा सुरू होण्याआधीच आम्हा प्रत्येक नामधारकाला आपल्या दर्शनाचे वेध लागतात. या सोहळ्यासाठी कधी एकदा ज्ञानपीठात येतो असं जणू वेडच लागतं. इथे येऊन आपले दर्शन घडलं की अचानक मन अगदी शांत, निवांत होऊ लागतं. आपण केलेल्या मार्गदर्शनातून आम्हाला पुढे वर्षभर नामस्मरण आणि कार्य करण्याचं बळ मिळतं. प्रिय सद्गुरू आणि माई,
आपण हा कृतज्ञता दिन सोहळा सुरू करून व ज्ञानपीठाची निर्मिती करून आमच्या अनंत पिढ्यांसाठी जी व्यवस्था केली आहे त्यासाठी आम्ही जन्मोजन्म आपले कृतज्ञ राहू.